विमल चल चल पटकन पटकन पटकन. वहिनी मम्मा आता काहीतरी सॉलिड प्लॅन करणार आहे. तोपर्यंत तू रेस्ट कर, आम्ही जातो. चला 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 चल चला. चल 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 चल. काय तुमचा वाढदिवस मला माहित नाहीये हे घरातल्या सगळ्यांना कळलं तर काय वाटेल याची खूप काळजी होती ना तुम्हाला. कशी गंभीर उडाली आज. तुम्हाला गंमत वाटते ना, पण आज तुमची ही मिस्टेक ना आपल्याला किती भारी पडली असती माहितीये का तुम्हाला. माझी मिस्टेक. हा नाही तर कोणाची, माझी. काल आपण ठेवलं का आज तुमचा पण वाढदिवस असतो म्हणून गेला तिथे एकट्या कुसुमताईकडे बर्थडे सेलिब्रेट करायला केक कापत बसले. तुम्ही जसे मला सांगायला विसरला होतात ना तसे मी विसरले होते. माझ्यावर का ओरडते तुम्ही. मग माझ्यावर का ओरडताय तुम्ही. मग मला काय सांगायचं नाही, आज माझा बर्थडे आहे. मग मलाही काही बोलायचं नाही कारण आज माझा पण बर्थडे. मी विसरलो तुमचा पण बर्थडे असतो. बरं मी खाली जाते. आईंना काही मदत हवी आहे का ती बघते. फॅन्टास्टिक. म्हणजे तुमच्या वाढदिवसाची तयारी तुम्हीच जाऊन कराल. काही नाही, बसा इथे. तुम्ही बसा, मी जातो, मग मला हेल्प करतो, तयारी करतो. हॅपी बर्थडे म्हणतो काय. थँक्यू. आयुष्यमान भव. हळू जा, गाडी सावकाश चालवा. हा अहो तुम्हाला भाजी वाढू. आज मुद्दाम तुमच्या आवडीची भाजी केली. नको नको, बस मला. भाऊजी तुम्हाला वाढू. बाबा बाबा काय झालंय. कसला एवढा विचार करताय. नाही ग, मनातले विचार संपतच नाहीयेत. अर्जुनवरचा राग गेलाय अशातला भाग नाहीये, पण त्या घरातले सगळेच माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की सुभेदारांचे संबंध कायमचे तोडून टाकणं योग्य आहे की. त्यामुळे तर प्रतिमा नाराज नसेल ना. आता त्यामुळे येत नसेल परत घरी ती. तिथली माणसं म्हणजे सायली. ती सॉलिड पायाबिया पडली म्हणून हा किल्लेदार आता अर्जुनशी पॅचअप करणार आहे की काय. भाऊजी आपल्याच माणसांबद्दल मनात असा राग धरून ठेवणं योग्य कसं असेल. मला फक्त तन्वीची काळजी होती. पण ती पण आता तिच्या आयुष्यामध्ये पुढे चालली आहे. विपुल बरोबर संसार करून ती सुद्धा सुखी होईल. आपणही मागच्या गोष्टी मागेच सोडून द्यायला काय हरकत आहे. पूर्णाईंना चांगली नातसून मिळाली असं समजायचं आणि पुढे निघायचं. सायली याला चांगली वाटायला लागली. नाही 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 नाही, हा तर डेंजरस होणे. मला लगेच काहीतरी करायला हवं, पण काय करू सुचत नाहीये. विमल, थोडा वेळ मिळाला असता ना तर सायली त्यांना छान केक करता आला असता. पण वहिनी तुम्ही शिऱ्याची मूत करून हा केक बनवलाय ना तो एकदम भारी आहे. पूर्ण आजी नाहीये ना तर सगळे सायलीला डोक्यावर घेऊन नाचतायत. मम्मा रेडी, बायकोला बोलवू. हो अरे ती बघ, वहिनी आली. जवळ राहुनी दूर दूर तो तुझ्या वाचुनी उदास हे ऋतू. दोन किनारे आपण दोघे भेट अचानक होईल का मग.
कसले काहुर कुठली हुरहुर मनात आता व्याकुळ कबूर हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सायली ताई, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. बायको हॅपी बर्थडे. थँक्यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू आई. माझ्याकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू बाबा. हॅपी बर्थडे सायली ताई. हॅपी बर्थडे वहिनी. थँक्यू. ये बस बस ये बस. किती छान तयारी केली आहे तुम्ही एवढ्या कमी वेळात. बहिणी सायली, हे तुझं गिफ्ट. आई हो नाही नको मला गिफ्ट. अगं हे काही साधं नाहीये, हे तुझ्या हक्काचं आहे. माझ्या आईने मला अर्जुनच्या बारशाला दिलं होतं, ते आता मी तुला देते. घे. अगं घे. काय काय केलंस तन्वी हे? चालू रे बघू बघू काय केलं ते? काय झालं बाळा, कसला एवढा त्रास होतो तुला? मी पटकन हळद घेऊन येते. काय झालं बाळा, हं? कशामुळे इतकी अस्वस्थ झालीस? नाहीतर काय करू मी बाबा, मला आता हे सहनच होत नाहीये. तन्वी बाळा, आम्ही आहोत ना सगळे इथे. हा काय सहन होत नाहीये तुला, आम्हाला सांग. हेच की बाबांना ती सायली एक चांगली मुलगी वाटते. बाबा तिचा खरा स्वभाव आहे ना, मी लहान असल्यापासून बघत आले हो. ती आता जी काही नाटकं करते ना, तरी बाकी सगळे फसले हो. तुम्ही कसे काय बोललात तो त्याला? सुभेदारांनी माझी स्वप्न उद्ध्वस्त केली, मला नाकारलं, तरी त्यांच्याशी संबंध तोडणं योग्य नाही. अर्जुनने माझ्यासोबत जे काही केलं बाबा, ते योग्य होतं का? योग्य होतं का सांगा ना? आई बाबा नमस्कार करते. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, तुझ्या वाट्याला फक्त सुख येऊ दे. वा मज्जा आहे. मम्मा, आजीचे दागिने मला कधी नाही दिलेस तू? अस्मिता, तुला आतापर्यंत खूप काही दिलेलं आहे. चल ये, वाळून घे. मी अस्मिता, अगं रीत आहे ती. तुझी ममा तुला जे काही सांगते ना, ते जरा ऐकत जा. हा अगं ए अस्मिताई, स्माईल. अगं म्हणजे निदान चांगला फोटो येण्या इतपत तरी स्माईल कर. हा हा आता कसं? हा
अगदी अगदी ना भारी आणि असा रेअर मोमेंट कॅप्चर झालाय. म्हणजे फोटो फ्रेम करून ठेवणं इतपत रेअर. चल आता आपण केक कापून घेऊया. मामा एक मिनिट. मी सुद्धा सायलीचं ते हे काय औक्षण. येस. अर्जुन, आता तू तिला ओवाळणार आहेस का? हा, हो. कप्पाळ बघा. अर्जुन, या घरामध्ये ना नवीन रीत सुरू करू नकोस. तुला साधा औक्षण बोलता येत नाही. हे काय जमणार आहे? राहू दे. मग काय हरकत आहे? सायलीवरती जे जे मनापासून प्रेम करतात ना ते सगळेजण ओवाळतील. अर्जुन, कर रे औक्षण. राईट. हे सरांच्या मनात काय खूळ आलंय? नवऱ्याने बायकोला जरूर ओवाळावं, पण ते खऱ्या बायकोला. मनापासून प्रेम असेल तरच या रीती करायला हव्या. हो, आणि मला एक भारी मोमेंट कॅप्चर करायला मिळेल. सावकाश. थँक्यू. सांगते. हे बघ, हळद आणि कुंकू लाव तिला आधी. जवळ राहुनी दूर दूर तो तुझ्या वाचुनी उदास हे ऋतू. कळेल केव्हा तुलाही व्यथा माझ्या नजरेने बघ तुलाच तू. दोन किनारे आपण दोघे भेट अचानक. आता अक्षता म्हणजे ते तांदूळ आहेत ना ते असे टाक. आता ती अंगठी आणि सुपारी आहे ना ती अशी अशी कर 3दा. आता ओवाळ तिला. चला पाया. गमत करतोय. हा. काय ग सायली, तुझ्या डोळ्यात पाणी का? ते वहिनी, ते आनंद अश्रू आहेत. इतकं प्रेम करणारा नवरा एखाद्या भाग्यवान मुलीलाच मिळतो. कसं असतं ना, जे जे बायको नवऱ्यासाठी करते ते नवऱ्याने सुद्धा बायकोसाठी करायला हवं. सिंपल लॉजिक. वा, झालंय का तुमचं? तो केक काढा आणि कापा. मला माझ्या रूम मध्ये जायचंय. अगं मग जा ना, आत्ताच जा. कोणी थांबवलंय तुला? नाही, मला सगळे इथे हवेत. सायलीताई, वहिनीने खास तुमच्यासाठी रव्याचा केक केलाय. किती सुंदर केक आहे. आई, तुम्हाला कसं कळलं की मला विकतचा केक आवडणार नाही? हा असा शिऱ्याचा केक आवडेल. अगं सायली, मी तुला आता ओळखते नीटपैकी.
खरं तर अगं माझ्याकडे जास्त वेळ नव्हता, त्यामुळे मी अशी शिराची मूत करून त्याचाच केक केलाय. आई अहो, मी दरवर्षी आश्रमात असाच शिऱ्याचाच केक कापायचे. फक्त यावर्षी काहीतरी वेगळं म्हणून कुसुमताईंनी कुकरमध्ये केक केला होता. पण बघा नाही, तुम्ही हा केक केला त्यामुळे दरवर्षी माझा शिऱ्याचा केक कापण्याचा नेम मोडला नाही. चला मग आता केक कापायचा का? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर साईताई. या माणसांशी खरं तर माझं कुठलंही नातं नाही, पण आज हेच माझं कुटुंब झालंय. मी तुमची खूप आभारी आहे अर्जुन सर. तुमच्यामुळे माझ्यावर इतकं प्रेम करणारी माणसं मला मिळाली. सायलीचे खरे आई वडील कोण आहेत, कोण जाणे. तिला तिच्या खऱ्या आई वडिलांची कमी भासू नाही द्यायची, हे आमचं कर्तव्य. आणि आज तुझ्यामुळे मला माझं कर्तव्य मनासारखं नाही पार पाडता आलं. हे प्रूव्ह केलं आपण की साक्षी 1.5 तास पार्टीमध्ये नव्हती. आता काही करून हे प्रूव्ह करायला पाहिजे की त्यावेळी ती आश्रमातच होती. देवी आई आपल्या पाठीशी आहे सर. ती आपल्या मनासारखंच करणार. आणि मला सगळं तुमच्या मनासारखं करायचं, म्हणून मी आश्रमात फक्त साक्षीबद्दल नाही, तुमच्या आईबाबांबद्दल